नमस्कार, कसे आहात? मजेत ना? पावसाळा सुरू झालाय. पाऊस थोडा थोडा यायला लागला आहे. तर या पावसाची मजा घ्यायला आपण एका ठिकाणाला भेट देणार आहोत. त्या ठिकाणाचं नाव आहे आनंद कृषी पर्यटन. हो, त्या ठिकाणाचं नाव आहे आनंद कृषी पर्यटन. हे आहे याचं एंट्री गेट. बघा, असं वाटतं की एखाद्या किल्ल्यामध्ये आपण एंट्री करतोय. बरीच मंडळी आलेली आहे. वीकडे असून सुद्धा बरीच गर्दी आहे. छोटी मुलं, वयस्क आणि ही बघा ना, परिसर किती नॅचरल आहे. शहरा भागातून, शहराच्या या कलकलाटातून, गाड्यांच्या आवाजातून एक शांत असं ठिकाण म्हणजेच आनंद कृषी पर्यटन स्थळ. आपल्या मुलांना पावसाळ्यात इथे घेऊन यायला खूप मजा वाटतं. पावसाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातसुद्धा इथे खूप छान वाटतं. आपण इथे उन्हाळा होता म्हणजे पाऊस नव्हताच. कारण हा व्हिडिओ थोडा आधीचा आहे. बघा कशी झाडं आहेत आणि हे जे दिसतंय हा त्यांचा एक छोटासा डायनिंग हॉल आहे. छोटासा की मोठा हे तुम्ही ठरवा. त्यानंतर सगळीकडे छान झाडं त्यांनी लावलेली आहे आणि एक खेडेगावाचा नॅचरल लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. झाडांच्या खाली अशा खूप साऱ्या, ज्याला आपण बसण्याचे बाज वगैरे म्हणतो, त्या ठेवलेल्या आहे. तिथे तुम्ही निवांत बसू शकता, रेस्ट घेऊ शकता आणि शांततेत एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला बैलगाडीची राईड करायची असेल तर तुम्ही बैलगाडीची राईडसुद्धा इथे करू शकता. आपले बैलगाडीवाले काका कोण कोण बसणार याची वाट बघत आहात आणि बैलांची जोडीसुद्धा किती सुंदर आहे ना. हो, तर ज्यांना कुणाला बैलगाडीची राईड करायची असेल ते या बैलगाडीमध्ये बसत आहे आणि आपणसुद्धा या बैलगाडीचा आनंद घेऊया. आता बैलगाडी निघालेली आहे. ती एक छोटासा राऊंड घेऊन आपल्याला परत त्याच ठिकाणी घेऊन येते. दोन्ही साईडला खूप झाडी आहे आणि ही झाडी कशाची आहे तर ही झाडं आहेत आंब्याची. इथे आंब्याची झाडं फार उंच नाही आहेत, तर त्याची जी उंची आहे ती फार कमी आहे. बघा लोक कसे एन्जॉय करत आहेत. तो मुलगा बघा कसा एन्जॉय करतो आहो. आणि इथून सगळे छोट्या मुलांना हे नक्की दाखवा की शेतामधले कशी घरं असतात. शेतामध्ये कडबा जो म्हणतो आपण तो कशा प्रकारे वाढलेला असतो. झाडे जवळून कशी दिसतात. आंबे काय मजा असते. हे सगळं आपण इथे अनुभवू शकतो. त्याचप्रमाणे या राईडवरून जाताना आपल्याला गावातील एक वेगळा अनुभव सुरू झालाय शहरी भागात मिळत नाही. राईड पूर्ण करून परत त्याच ठिकाणी आता ही सगळी मंडळी आली. हा सुद्धा एक रोड आहे आणि ही बघा यांना सुद्धा बैलगाडीची राईड करायची आहे. चलो तर हे सुद्धा आता बैलगाडीमध्ये बसले. हा त्या हॉलमध्ये लग्न कार्यक्रमसुद्धा फंक्शन्स करायचे असेल आणि तिचं आपल्याला गावातील पद्धतीने करायची असेल हा हॉल बैलगाडी दुसऱ्या राईडला सुद्धा निघाली. त्यानंतर वॉटर पार्क खूप
पाणी पुरायला लागलं. सगळ्या वॉटर पार्कच्या डान्सिंग एरिया. तुम्हाला आवडतो का ब्रेक डान्स करायला? आता आपण परत बाहेर आलो आहे आणि हो, इथे ट्रॅक्टर राईड पण मिळते बरं का. पण सध्या कोणी घेत नाही. सगळे बैलगाडी राईड घेण्यातच मग्न आहे. बरं, हा जो सभोवतालचा बघा दिसतो आनंद कृषी पर्यटनाची सगळं त्यांनी अगदी गावातील गेल्यासारखं. आनंद कृषी पर्यटन हे मोराची चिंचोली इथे आहे. जर तुम्ही मोराची चिंचोलीला भेट देणार असाल तर आनंद कृषी पर्यटन या स्थळाला नक्की भेट द्या. हा तसा बाहेर परिसर. जर तुम्ही गाड्या आणल्या असेल तर इथे तुम्हाला पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे. तुम्ही तुमच्या गाड्या छान पद्धतीने पार्किंग करू शकता.